गणेश चतुर्थीपूर्वी 24 ऑगस्ट पासून चिपी ते पुणे ही विमानसेवा सुरू होणार। फ्लाय 91 कंपनीतर्फे शनिवारी आणि रविवारी प्रवासी विमानसेवा सुरू। बदलापूर पालिकेच्या 25 लाखांच्या व्हर्टिकल गार्डनची व्यापाऱ्याकडून नासधूस दुकान दिसत नसल्यानं झाडं दिली फेकून। मुंबईतील दहिसर पश्चिम येथील सिल्वर बेल्स बिल्डिंगमध्ये झाडं तोडण्यासाठी आलेली क्रेन कोसळली। तोल गेल्यानं क्रेन इमारतीवर उलटली। छत्रपती संभाजीनगरात प्रहारच्या मोर्चाला परवानगी नाही। सरकारनं अडवणूक केल्यास महागात पडेल, बच्चू कडूंचा इशारा। उखडलेले रस्ते आणि धुळीच्या साम्राज्याविरोधात चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको। दुरुस्ती न झाल्यास अधिकाऱ्यांच्या अंगावर धूळ टाकण्याचा इशारा। अमरावतीच्या दर्यापूर येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या लिलावाप्रसंगी मनसेचा गोंधळ। शेतकरी जिनिंगच्या जागेचे लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला सुरुवात। शांतता रॅलीचा पश्चिम महाराष्ट्रात दुसरा टप्पा। सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात जाणार रॅली। तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळानं घेतली राज ठाकरेंची भेट। तृतीयपंथीयांशी संवाद साधत राज ठाकरेंनी अडचणी घेतल्या समजून। धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ घालणाऱ्या 11 मराठा तरुणांवर गुन्हे दाखल। आनंदनगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद। महाराष्ट्रात शिक्षणाची पात्रता दिवसेंदिवस खालावते। कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारचं शिक्षण क्षेत्राकडे लक्ष नाही। आमदार सत्यजित तांबेंचा सरकारवर निशाणा। धरणगावात हिंदू जनजागृती समितीची मूक निदर्शनं। सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावीत। लव जिहाद विरोधी कायदा अंमलात आणावा अशी मागणी। आणि दौंडमधील टेस्टी बाईट कंपनीत वायू गळती। 14 कामगारांची प्रकृती बिघडली। 3 महिलांना गंभीर त्रास होऊ लागल्यानं पुण्याला हलवलं।